आणि जसं मंदिर जवळ येतंय तसं आपल्या मनामध्ये महादेवासाठी 2 लाईन येतात त्या आपण बोलूया. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान हे गळ्यामध्ये शोभते रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये शोभते रुद्राक्ष माळा पायामध्ये खडावा छान पायामध्ये खडावा छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान हे शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. देवाच्या डोंगरावर आलोय देवाच्या डोंगरावर. चला या माझ्यासोबत. हर हर महादेव हर हर महादेव. ओम नमः शिवाय. येथील डोंगराचा विस्तार हा दापोली, खेड, मंडणगड, महाड या चार तालुक्यामध्ये होतो. देवाच्या डोंगरावर मित्रांनो येत आहे ना तर तुम्हाला पहिला अशी ट्रेकिंग करावी लागेल या पायऱ्यांची या साईडला आणि त्याच्यानंतर मग आपण ट्रेकिंग करून आलो ना तर मग मस्त सुंदर मंदिर लागतंय. मंदिर बघा. त्याच्यानंतर या माझ्यासोबत आतमध्ये अजून दाखवतो. खूप भारी मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर बघितलात ना तुम्ही तर एकदम मनमोकळा. या दाखवतो तुम्हाला. हा बघता एवढा एरिया आहे मस्तपैकी. त्याच्यानंतर हे बघा झाड आहे. कोणतं झाड आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे घंटे दिसत आहेत. खूप जुन्या घंट्या आहेत त्या. त्याच्यानंतर बघा इकडं तुळस आहे आणि अशा आजूबाजूचा परिसर. किती मोठा एरिया आहे बघा तुम्ही. भरपूर असा एरिया आहे. तुम्ही जर फॅमिलीसोबत एक दिवस येत असाल ना या लोकेशनवर तर लोकेशन खूप भारी आहे फॅमिलीसाठी. आणि त्याच्यानंतर मग या साईडला पण देव आहे तिकडे दाखवायचं होते या साईडला बघा. आणि इकडे वरती घंटा. कसा आवाज आहे मस्त. या इकडे अजून पुढे या. त्याच्यानंतर मग आपला मेन मंदिर आहे इथं. जय शिवराय हर हर महादेव. मित्रांनो भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहे देवाचा डोंगर. तो जवळजवळ कुंबळ्यात आणि भोळवली रोड मार्गे आहे. तर आपण जाऊया तिकडं. आपल्या गावापासून जवळजवळ 37 किलोमीटरचं अंतर आहे. आपल्यासोबत आहे पप्प्या. आणि आता वाजले 8:30. तर जाऊया पटापट. व्हिडिओ सुरुवातीपासून बघा तुम्हाला म्हणजे समजेल आम्ही कसं कसं प्रवास केला आहे तुम्हाला. चला. आपला अमित आहे. मागच्या व्हिडिओमध्ये बोलला होता ना शॉपला व्हिजिट करा. हे बघा नाश्त्याचं दुकान आहे त्याचा. या साईडला पॅटीस काढले मुंबईला कटलेट बोलतात त्याला. आणि इकडे बघा मंचुरियन काढले मस्त गरमागरम. या मंडळी गरमागरम नाश्ता करायला अमित साहेबांनी आपल्याला दिलं आहे कटलेट. पॅटीस बोलायचं आहे बघा. तर मित्रांनो आमचा नाश्ता झाला आहे. बघता आपला अमित आहे. माझा खास मित्रच आहे. स्वतःचा व्यवसाय केला चालू त्याने मुंबईला न जाता. तर जरी या साईडला आलात तुम्ही मंडणगड दापोलीला जातात आणि माप्रल फाट्या उतरलात तर आपल्या भावाला नक्की भेट द्या. मंचुरियन त्याच्याकडे 20 रुपये प्लेट आहे आणि कटलेट किंवा वडापाव 15 रुपये ना. कटलेट किंवा वडापाव 15 रुपये आहे. तर आपले 30 झालेत. तो पैसे आपल्याकडनं घेत नाही पण आपण त्याला द्यायचं आहे कारण त्याचा व्यवसाय आहे. काय बरोबर ना. पैसे घेत नव्हता तो. त्याला बोललो ना असं नको करू. पहिलीच भावाने पैसे घे. मित्रांनो कधी आलं तर भेट द्या. दादा आहेत त्या साईडला. आणि आता आपण चालू माप्रलवरून मंडणगडला. आता एस टी गेले काय माहिती नाही दादाने आम्हाला सोडला ना दापोली फाट्यावर. दादा निघतो आता. दादा इकडे बघताय झाडं घेऊन आलाय. हे बघा. चला आपण जाऊया. बघा दापोली फाटा आहे. आपण त्या साईडने आलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे इकडं. फायनली आता आपण आपल्या बाईककडे जातो आहे. त्या साईडला पप्पा आहे आपला. आणि सतीश दादाने आम्हाला दापोली फाट्यापर्यंत सोडला.
त्याला बोललो दादा पैसे घे, तर पैसे नाही घेत आहे. तो बोलतो जाओ तुम्ही. विचारलं ना मला, तर आम्ही बोललो असं असं यूट्यूबसाठी आम्ही व्हिडिओ वगैरे बनवतो, देवदर्शन असेल किंवा गावचे काही कार्यक्रम असतील किंवा ट्रेकिंग वगैरे असेल. तर दादा बोलला खूप छान आहे. दादा कोल्हाडवरून आला आहे. चला. जय शिवराय मित्रांनो, आज आपण चाललो आहे देवाचा डोंगर बघायला. तर मागच्या व्हिडिओला तुम्ही चांगला आम्हाला प्रतिसाद दिला, तर अशाच सर्व व्हिडिओना प्रतिसाद द्या. पण काही लोक सबस्क्राईब करत नाही, तर कृपया करून आम्हाला प्रतिसाद द्या, सबस्क्राईब करा चॅनलला. मित्रांनो, आपल्याला आता बोर्ड लागला आहे. या साईडला बघताय पुणे महाड, तिडे तळेघर, लाटवण कादवण, भोलवली देवाचा डोंगर, दापोली खेड. आपल्याला जायचं आहे भोलवली देवाचा डोंगर. आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे पुढून. हा बघा, आपण आता कोंबड्यात आलो आहे. कोंबड्याच्या पुढून आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे. चला जाऊया पुढं. रस्त्याला येताना बघता या झाडाचे हे पडले होते फांद्या, लाकडं पडली होती स्तुती. ती उचलून साईडला करतो म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास नाही होणार. ही वडाची झाडं मस्त गाव साईडला बघायला भेटतात कोकणामध्ये. बघा खूप मोठं जुनं झाड आहे. तर बघताय मित्रांनो, आपण चिंचाली बस थांब्याजवळ आलो आहे. चिंचाली बस थांबा या साईडला आहे. आणि जर तुम्ही कुंबल्या साईडने येत आहे ना, तर कुंबल्या साईडने हा रोड जातो. आणि चिंचाली जामगे फाटा बघताय पाठी माझ्या. आणि देवाचा डोंगर परिसरात पर्यटकांचे हार्दिक स्वागत आहे. हा मेन गेट आहे जिथून आपल्याला एंट्री करायची आहे. जर तुम्ही या ठिकाणी येत असाल तर मंडणगडवरून तुम्ही चिंचाली बस थांबायला येऊ शकता आणि तिथून अशा या प्रायव्हेट गाड्या तुम्ही करू शकता, टमटम वगैरे, आणि देवाच्या डोंगराला जाऊ शकता. चला आता आम्ही जातोय पुढं. तिकडं आपला पप्पा आहे. आपण गेटवरून एंट्री केली मित्रांनो. चिंचाली फाट्यावरून आहे ना देवाचा डोंगर जवळजवळ 7 किलोमीटरवर आहे. चिंचाली बौद्धवाडी आली इथं आणि रस्ता बघा मस्त आहे. आता आम्ही स्थानिक गावकऱ्यांना विचारलं, भोळवली मार्गे रस्त्याचं काहीतरी काम चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही या साईडने आलो. ते असं वाटतं बरं पडलं. मग फक्त आपल्याला तो भोळवलीचा धरण भेटणार नाही कदाचित असं वाटतं आहे. जर परतीच्या प्रवासाला येताना जर लागला तर आपण तो नक्की कवर करू, नाहीतर मग याच रस्त्याने रिटर्न येऊ, कारण हा रस्ता चांगला आहे बोलले गावकरी. बघा त्याच्यानंतर 3 रस्ते लागतात. आपल्याला राईटला जायचं आहे. या साईडला बघते इकडे बोर्ड पण लागला आहे आणि इकडे साईडला बघा फणस लागले. झूम करून दाखवतो, तेव्हा मोठे फणस आहेत. चला जाऊया आपण पुढं. आपल्याला सरळ या रस्त्याने जायचं आहे. मित्रांनो बघता आता देवाचा डोंगर इकडं 5 किलोमीटर दाखवतो आपल्याला आणि आपल्याला या सरळ रोडने जायचं आहे असंच. मगाशी आपल्याला देवाचा डोंगर 5 किलोमीटर दाखवत होता मित्रांनो. माझ्या पाठी बोर्ड बघताय तुम्ही. स्वयंभू शिवशंकर मंदिर, भोळवली देवाचं मंदिर, भोळवली धनगरवाडी आणि नातूनगर. तर तुम्ही जर मुंबईवरून येत असाल ना मित्रांनो, तर तुम्हाला माझ्या गावापर्यंत प्रवास 180 करायला लागेल. आणि त्याच्यानंतर मग भोळवली देवाचा डोंगर 37 किलोमीटर आहे माझ्या गावापासून. तर बघताय तुम्ही रोड चांगला आहे. प्रायव्हेट गाडी येतात, पूर्ण वरपर्यंत प्रायव्हेट गाड्या जातात. बाईकने पण येऊ शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही एस टीने येत असाल तर मुंबईवरून मंडणगडवरून तुम्हाला चिंचाली गावासाठी चिंचाली फाट्यावर येऊन तुम्ही शेअरिंग रिक्षा आहेत तिथं, त्या करून तुम्ही येऊ शकता. तर आता आपण जाऊया पुढं. आता 1.5 किलोमीटरच राहिला आहे. मित्रांनो, तुम्ही जर येत असाल इकडे देवाचा डोंगर बघायला, तर 2 रोड आहेत. एक कुंबल्यातून आहे, भोलवली मार्गे. त्या रस्त्याचं बांधकाम चालू आहे. आपण गावातल्या लोकांना विचारलं इथल्या आजूबाजूच्या, तर ते म्हणले रस्त्याचं काम चालू आहे, तुम्ही पुढून या. तर पुढे एक आपल्याला चिंचालीच्या इथून एक रोड आहे, चिंचाली जामगेच्या इथून रोड आहे. तर आपण त्या रोडला आलो. हा रोड एकदम मस्त आहे. जिथे हे 3 रस्ते लागलेत ना, जिथे हे सर्व बोर्ड वगैरे आहेत, तर तिथं मस्त एक विहीर लागली. मी तुम्हाला दाखवतो. पप्पा ऑलरेडी तिथं गेला आहे. पप्पा कशी आहे रे विहीर?
पप्पा बोलते विहीर मस्त आहे, बघूया काय आहे ते. गाव साईडला आलो ना की खूप भारी वाटतं. आजूबाजूचा नजारा बघा ना तुम्ही, कसं गाव आहे ते बघा. आणि ही विहीर आपली खाली. वा, पाणी पण निवळ आहे मस्त. आणि आजूबाजूचा परिसर बघा गावाचा, सुंदर सकाळ. अजून एक पुढं विहीर दिसते, ती पण बघूया आपण. चला जाऊया तिथं. आता दुसरी विहीर बघूया. चल इकडनं. तोंड्यात आले, तोंड्यात. गावचे जुने दिवस आठवले. असे चोंड्यातून आम्ही खेळायचो. आम्ही चोंडा बोलतो याला, जिथं भात शेती केली जाते. खूप मोठी विहीर आहे रे ही. कुठून जाऊया? इथूनच उतरूया, थांबा. ती बघा विहीर बघा. छोटी छोटी गावं आहेत ना, खूप भारी वाटतात. पाऊस पडलाय म्हणून पाऊस पडलाय म्हणून हिरवळ पण बऱ्यापैकी आहे. हा हा हा, बापरे, विहीर बघा मित्रांनो, ही बघा. पावसाळ्यात तर ही विहीर पूर्ण भरत असेल जवळजवळ. ही विहीर पोहायला पाहिजे काय बाप्या? ना बघा पूर्ण बघा विहीर. हे बघा किती मोठी विहीर आहे. हे बघा इकडे पेरणी केलेली आहे. त्याच्यानंतर मग हा जो भात पेरलाय ना, हा मोठा झाला ना थोडा की बऱ्यापैकी पाऊस पडला की मग लावणीची सुरुवात होईल. उगवायला सुरुवात झाली, मस्त वाटतंय. देवाच्या डोंगराला जाताना मित्रांनो वाटेमध्ये मस्त विहीर लागले. बघा तुम्ही एकदा कशी विहीर आहे. पूर्ण निवळ पाणी आहे आणि पूर्ण प्यायचं पाणी आहे याच्यामध्ये. बघता तुम्ही, कातळातून पाणी झिरपतंय. आणि हे कातळातून पाणी जे झिरपतंय ना, ते बिस्लरीपेक्षा कमी नाही. बिस्लरी फेल जाईल तुमची, पण हे पाणी एकदम शुद्ध नैसर्गिक. त्याच्यानंतर मग ती विहीर बघताय ना तुम्ही, तिच्यामध्ये पण पाणी मस्त आहे, मी दाखवले तुम्हाला. आता आपण पुढं जाऊया. चला चला बाप्पासाहेब. इकडे बघा कोकणातली घरं मस्त वाटतात आणि पूर्ण शांतता आहे. शहरामध्ये कसा आवाज येतो तसा इथं काय नाही. ही लाईफच वेगळी आहे. हे बघा या साईडनं खालून आलो आपण आणि आपल्याला 3 रस्ते लागले. हे बघा हे असे 3 रस्ते लागले, ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोर्ड दाखवतो म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. तर पाठी बघा, खेडला जायला राईटला आहे तुळशी देवाचा डोंगर, त्याच्यानंतर जामगे देवाचा डोंगर. भरपूर देवाचे डोंगर आहेत इथं आल्यावर समजतं. पण आपण तर एक देवाचा डोंगर करायला आलो होतो. आणि मेन आपण ज्यासाठी आलो होतो, स्वयंभू शिव मंदिर, भोळवली देवाचा डोंगर, तुळशी देवाचा डोंगर, जामगे देवाचा डोंगर आणि इकडे खाली दिलं आहे खेड. तर आपण आता डाव्या साईडला जातो, म्हणजे या साईडला जातो इकडे पाठी. तर इथून जवळजवळ 1 किलोमीटरच आहे पप्पा, बरोबर ना? इथून 1 किलोमीटरच आहे. आता जाऊया आपण, चला. डॉगेश भाई आला आपल्याला. मागच्या वेळी आपल्या कलावंतीन दुर्गाला पण भेटला होता आणि आता पण भेटला आहे. काय करतो रे? नको, पप्प्याला पकड. हा ह्याला पकड, ह्याला पप्प्याला पकड. फायनली मित्रांनो आपण बघताय माझ्या पाठी स्वयंभू शिवशंकर मंदिर देवाच्या डोंगरवर आलोय. आम्ही जसं जसं वरती येत होतो ना मित्रांनो, तसं आम्हाला जुन्या पायऱ्या दिसत होत्या. पण आता जवळजवळ मंदिराच्या खूप वरती रस्ता आला आहे, हा बघा. आणि पार्किंग स्पेस तुम्हाला मी दाखवतो. पार्किंग स्पेस पण भरपूर आहे. हे बघा तिकडं पायऱ्या दिसत आहेत आणि हा पूर्ण पार्किंग स्लॉट आहे. मोठी गाडी येऊ शकते इथं पूर्ण. आणि निसर्गाच्या सानिध्यात भगवान शिवशंकराचं मंदिर खूप भारी. हे बघा ह्या पायऱ्या आहेत, आता सर्व काम चालू आहे नवीन, ह्या बऱ्यापैकी झाल्यात. इथून फक्त आपल्याला बघा मंदिर किती खूप जवळ आहे. माझ्या पाठी बघताय देवाचा डोंगर, किती भारी मंदिर आहे, शिवमंदिर आहे. मुंबईपासून मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 230चा प्रवास करावा लागेल, 230 किलोमीटरचा. आणि माझ्या मापरला गावावरून
मला तर 37 किलोमीटर पडलं आहे. खूप भारी वातावरण आहे. फॅमिली लोकेशन आहे. फॅमिलीसोबत नक्की येऊ शकता जर प्रायव्हेट तुमची व्हेकल असेल तर. बसचा ऑप्शन मी मगाशी तुम्हाला सांगितलं आहे. आपण पटापट वरती जाऊया आणि माझ्यावरती बघताय वातावरण कसं झालं आहे. पावसाचं वातावरण आहे. काळे ढग आलेत पूर्ण आणि एवढी थंड हवा लागते ना, खूप भारी वाटते खरोखर. फायनली टॉपपर्यंत पोहोचलो आहे आणि बघा किती सुंदर मंदिर आहे. वरती भगवा ध्वज आहे. चला जाऊया वरती. पप्प्या आधीच गेला आहे पुढं. हे बघा थोडं या क्रॉस साईडला जाऊया. वरून नजारा बघूया कसा आहे तो. छोटी छोटी गावं मस्त दिसत आहेत खालती. वा ते बघा. देवाच्या डोंगरावर मित्रांनो येत आहे ना, तर तुम्हाला पहिला अशी ट्रेकिंग करावी लागेल या पायऱ्यांची या साईडला. आणि त्याच्यानंतर मग आपण ट्रेकिंग करून आलो ना, तर मग मस्त सुंदर मंदिर लागतंय. मंदिर बघा. त्याच्यानंतर या माझ्यासोबत आतमध्ये अजून दाखवतो. खूप भारी मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर बघितलात ना तुम्ही तर एकदम मनमोहक आहे. या दाखवतो. हा बघता एवढा एरिया आहे मस्तपैकी. त्याच्यानंतर हे बघा झाड आहे. कोणतं झाड आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप जुन्या घंट्या आहेत त्या. त्याच्यानंतर बघा इकडं तुळस आहे आणि अशा आजूबाजूचा परिसर. किती मोठा एरिया आहे बघा तुम्ही. भरपूर असा एरिया आहे. तुम्ही जर फॅमिलीसोबत एक दिवस येत असाल ना या लोकेशनवर तर लोकेशन खूप भारी आहे फॅमिलीसाठी. आणि त्याच्यानंतर मग या साईडला पण देव आहे तिकडे दाखवायचं या साईडला बघा. आणि इकडे वरती घंटा. कसा आवाज आहे मस्त. या इकडे अजून पुढे या. त्याच्यानंतर मग आपला मेन मंदिर आहे इथं भगवान शिवशंकरांचं. आतमध्ये मंदिरामध्ये जाऊया आपण. शंकराचं दर्शन घ्या व्यवस्थित. नमः पार्वतीपते हर हर महादेव. शंकराचं दर्शन घ्यायचं आपल्याला. शिवपिंड बघा मित्रांनो कशी आहे. त्याच्यानंतर आपले नंदी महाराज पण आहे आणि मंदिराचे हे बघतोय तिथे आतमध्ये. मंदिराचं छान दर्शन झालं की नंतर मग बघता तुम्ही इकडं सिंह आहेत. त्या साईडला सुद्धा आहे. वरती शेड आहे. मस्त बांधकाम केलंय मंदिराचं. त्याच्यानंतर मग हा आजूबाजूचा जी भिंत बांधली आहे ती पण भारी नक्षीकाम वगैरे मंदिराला केले आणि कलर सुद्धा एक नंबर केलाय. आणि जर तुम्ही आजूबाजूचा परिसर बघितलात ना मित्रांनो तर खूप भारी. आताच पाऊस पडून गेला. खूप धुकं आलं होतं. धुक्यामध्ये पूर्ण गावं एकदम विलीन झाली होती. आता क्लिअर दिसते. ज्या दाखवतो तुम्हाला कसा आजूबाजूचा नजारा आहे आता दाखवतो. ही समोरची जी गावं आहेत ना ती खूप भारी दिसतात. झूम करून दाखवतो तुम्हाला मी. हे बघा. त्याच्यानंतर जो पहिला पायरी मार्ग होता ना तो इथं आहे. जुना पायरी मार्ग हा पाठच्या साईडने आहे. जुना पायरी मार्ग बघा. थोडं बघूया तिथं एक बोर्ड दिसतो आपल्याला. बघूया तिथं काय लिहिलं आहे ते. बोर्डाच्या इकडे दाखवतो. देवाचा डोंगर याचं नाव जर बघितलं ना स्वयंभू श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर देवाचा डोंगर. त्याच्यानंतर जीर्णोद्धारासाठी सन 2015-16 आणि ज्यांनी देणगी दिले त्यांची सर्व नावं आहेत तिथं. तुम्ही जर गुगलवर सर्च करत असाल ना तर मल्लिकार्जुन देवाचा डोंगर चिंचाली किंवा भोडवली टाका म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन मिळेल. इकडे या माझ्यासोबत. त्याच्यानंतर मग मंदिराच्या बाहेर खूप असा एवढी जागा आहे बघताय तुम्ही. आणि मेन हा व्ह्यू पॉईंट आहे. इथून पुढचा नजारा खूप भारी दिसतो. या साईडला पण गाव आहेत. तिकडं त्या गावात सुद्धा एक मंदिर आहे तो पण खूप छान दिसतोय. या मंदिराला जर तुम्ही येत असाल वरती बघा पहिला घुमट जागा बघा.
या मंदिराला तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर मुंबईपासून 230 किलोमीटरचा प्रवास तुम्हाला करावा लागेल. माझ्या गावापासून मापरल गावापासून मी जवळजवळ 37 किलोमीटरचा प्रवास करून आलो आहे. पप्प्याने मी बाईकने आलो आहे. त्याच्या आधी आम्ही मंडणगडपर्यंतचा प्रवास टेम्पोने केला आहे. त्या दादाने आम्हाला लिफ्ट दिली होती. तर एकंदरीत बघायला गेलं ना तर डोंगरावर छान मंदिर आहे हे. एक दिवस मगाशी बोलण्यापर्यंत मी सारखा बोलतो तुम्हाला की फॅमिलीसाठी लोकेशन एक नंबर आहेत आणि गावातले माणसं पण खूप मदत करतात. म्हणजे आता आम्ही जेव्हा येत होतो ना तर अनेक असे फाटे पुसलेत रस्त्याला, या साईडला त्या साईडला. तुम्ही जर कन्फ्यूज झालात आणि गावातल्या माणसांना विचारलात तर आम्हाला इथं ते जायचं आहे तर ते नक्की तुम्हाला समजावून सांगतात. तर या पुढं अजून बघूया. आपण पूर्ण राऊंड मारतो इकडं. त्यानंतर इकडं अशी सीडी गेले वरती मंदिराला जायला आणि नंतर मग हा असा व्ह्यू. भरपूर पाऊस येऊन गेला, मोठी सर येऊन गेली आणि आता पूर्ण आहे ना पूर्ण धुका आला आहे. जी आजूबाजूची गावं आहेत ना पूर्ण धुक्यामध्ये एकदम धुक्यामध्ये गायब झाली. बघा किती मस्त वारे वाहत आहेत. आणि फक्त तिकडं आहे त्या साईडला, त्या साईडचं वातावरण आता क्लिअर होतं आहे. पण माझ्या पाठचं जे वातावरण आहे ना ते अजून पण फक्त तुम्ही धुक्यातच गेलं एकदम. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. कॅमेऱ्यामध्ये आपल्या दिसत आहेत का, आपण कॅप्चर करूया धुका. हे बघा समोर जो आपल्याला मगाशी गाव दिसत होता तो आता दिसतच नाही, पूर्ण धुक्यात गायब. वरती गेलाय आणि एवढं शिवमंदिर भारी आहे ना मित्रांनो. खरोखर एक दिवस तुम्ही फॅमिलीसोबत आलात ना मस्त तुमचं देवाचं दर्शनसुद्धा होईल. स्वयंभू मंदिर, या मंदिराची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदम सविस्तर देणार आहे. मी तुम्हाला आता फक्त आजूबाजूचा परिसर, इथं यायचं कसं आणि मंदिराचा स्पेस पूर्ण दाखवला आहे. तर आपली ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय, बाय.